सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। इगतपुरीत बनावट कुल्फी बनवणाऱ्या कारखान्याचा इगतपुरी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। इगतपुरी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की इगतपुरी इथल्या चर्चिल परिसरात केमिकल युक्त पदार्थांपासून कुल्फी बनवणं सुरू आहे। याबाबतची माहिती भेटल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी तसंच अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी धाड टाकली। या कारवाईत 15 गोविंदा कंपनीच्या पोस्टर कलरच्या बाटल्या, चॉकलेट फ्लेवरच्या 3 बाटल्या व इसेन्स असा कुल्फी बनवण्यासाठी वापर होत असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय। यावेळी कारखान्यात असलेल्या सर्व पदार्थांचे नमुने गोळा करण्यात येऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। दरम्यानच सदर इस्माकडे कारखाना चालवण्यासाठी लागणारा परवाना तसंच शॉप ॲक्ट परवानाही आढळून आला नाही। त्यामुळे जोपर्यंत नमुन्याचा अहवाल येत नाही तसंच परवाने काढून घेत नाही तोपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची नोटीस सदर संशयितास देण्यात आली। पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली विजय रुद्रे व टीम पुढील तपास करीत आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सारिका विठ्ठल अहिरराव, इगतपुरी पोलीस ठाणे। माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर तसंच माननीय पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर आणि एसडीपीओ श्री हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि माननीय एसपी सर यांनी क्राईम मीटिंग तसंच व्हीसीद्वारे सतत सूचना दिलेल्या होत्या की बंद पडलेले कारखाने किंवा पडीक घरं, सुरू असलेले कारखाने जे संशयित आहेत ते चेक करणे आणि कोणते एनडीपीएस किंवा कोणते ड्रग्ज बनवण्याचे कारखाने वगैरे सुरू आहेत का ते चेक करणे। याबाबत आमचे चेकिंग सुरू असताना आणि पेट्रोलिंग दरम्यान आम्ही चर्च हिल परिसर इगतपुरी येथे म्हणजे महिंद्रा क्लबच्या शेजारी एक आईस्क्रीम आणि कुल्फी बनवण्याचा जो कारखाना होता तो चेक केला आणि सदर ठिकाणी आम्हाला एक संशयित असा विषारी अन्न पदार्थ असा बंद बॉटलमध्ये असा एखादा ऑइल पेंट किंवा फेविकॉल सारखा चिकट पदार्थ त्यांच्या ताब्यात मिळून आला आणि त्याची चौकशी केली असता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले आणि त्या बाटल्यांचं नाव गोविंद कलर पोस्टर असं होतं। त्यात चॉकलेट फ्लेवर, इसेन्स असं वेगवेगळं त्याच्यात लिहिलेलं होतं। परंतु तो हानिकारक पदार्थ आहे जो आपल्या मनुष्य जीवितास ते कुल्फी खाल्ल्याने लहान मुलांना किंवा मोठ्यांना त्रास होऊ शकतो असं आमची खात्री झाली। त्यानुसार आम्ही लगेच अन्न आणि औषध विभागाला इन्फॉर्म केलं आणि त्यांचं पथक येऊन काल त्यांनी त्याचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि तो जो विनोद प्रकाश खुशवाह हा जो इसम होता तो अतिशय त्यावेळेस घाबरला आणि त्याने उडवडीचे उत्तर दिले। त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्याचे सॅम्पल अन्न औषध विभागाने न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, इगतपुरी।